मित्रांनो नमस्कार. आपण पाहत आहोत गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता तिसरी गणितातील घटक आहे 100ची ओळख आपण कशी करून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर उशीर न करता आपण सुरू करूया हा व्हिडिओ. जाऊया आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता तिसरी गणित नवीन अभ्यासक्रमानुसार हा जो घटक आहे 100ची ओळख. पहा या ठिकाणी या वर्तुळामध्ये हे किती गोल आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे काय झालेत बघा, 9 एकक झाले. अधिक या वर्तुळामध्ये किती मणी आहेत? तर 1 आहे, म्हणजे 9 एकक आणि हे 1 एकक. याची जर आपण बेरीज केली तर किती भरतील बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, म्हणजे 10 एकक झाले. हे 9 एकक आणि हा एकक 1 एकक हे आपण मिळवले, एकूण झाले 10 एकक. आणि या 10 एककलाच आपण काय म्हणतो? त्याची एक माळ तयार केली, म्हणजे एकत्रित झाले, म्हणजेच तो काय झाला? एक दशक. लक्षात आलं तुमच्या? पुढे पाहूया आपण. आता या ठिकाणी बघा, हे एक दशकाची माळ आहे. आता या ठिकाणी किती माळा आहेत बघा, आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 माळा आहेत, म्हणजेच 9 दशक आहेत. आणि या ठिकाणी पहा, हे किती एकक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 एकक आहेत. अधिक त्यामध्ये एक मणी आपण मिळवला, म्हणजे हा एक दशकाची माळ या ठिकाणी झाली. म्हणजे हे 9 दशक आणि हा 1 दशक, म्हणजेच किती? 100, म्हणजे एकक. 100 एकक. मग आता 100 एकक म्हणजेच बघूया आपण या ठिकाणी, हे 9 दशकाची माळ आहे आणि ही 1 दशकाची माळ तयार झाली, म्हणजे हे झाले 10 दशक झाले. 10 दशक म्हणजे 9 दशक अधिक 1 दशक, मग 10 दशक, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? एक शतक. त्या सर्व मनांच्या माळा आपण या थैलीमध्ये टाकल्या आहेत, म्हणजेच 1 शतकाची ही थैली आहे बघा. म्हणजे 9 दशक आणि 1 दशक, म्हणजेच झाले 1 शतक. मग 1 शतक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? 100 म्हणतो. आणि 100 म्हणजे 1 शतक हे किती माळाचं झालं बघा, किती दशकाचं झालं? तर 10 दशकाचा 1 शतक झाला. आणि 10 एककाचं काय झालं? 1 दशक झालं. म्हणजे या ठिकाणी 9 दशक आणि 1 दशक म्हणजेच 10 दशक. 10 दशक म्हणजेच 1 शतक, आणि 1 शतकलाच आपण काय म्हणतो? 100 म्हणतो. पुढे बघूया आपण. हे गठ्ठे आहेत बघा, 1 दशकाचे गठ्ठे आहेत. ह्या काड्या आहेत. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 5 6 7 8 9 आणि 10 दशक. ह्या 10 दशकाच्या काड्या आहेत, म्हणजेच किती? 1 शतक काड्या. याप्रमाणे जसे ह्या 10 माळा आहेत तर 1 शतक झालं. तर हे एक जी दशकाची काडी आहे, ह्या ज्या काड्या आहेत 1 दशकाच्या, तर ह्या 10 दशकाच्या काड्या आहेत, म्हणजेच किती? 1 दशक काड्या आहेत. पुढे पाहूया आपण. या ठिकाणी या वर्तुळामध्ये 100 आहेत. पहा, मी 100 धावा काढल्या, माझे 1 शतक पूर्ण झाले. आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये 100ला काय म्हणतो? 1 शतक. 1 शतक म्हणजेच किती? 100. तुमच्या लक्षात आलं असेल. त्या ठिकाणी बघा, 1 शेकडा. आता 1 शेकडा म्हणजे या एका दोऱ्यामध्ये किती फुलं आहेत? तर 10 फुलं आहेत, म्हणजे 1 दशक आहेत. मग हे किती दशक आहेत? 1 2 3 4 5 5 आणि हे 5, म्हणजे 10 दशक फुलांच्या ह्या रांगा आहेत. तर किती झालं? 1 शेकडा. त्यालाच काय म्हणतो आपण? 1 शेकडा. पुढे बघा, या ठिकाणी ह्या 100ची एक नोट आहे, म्हणजे याला आपण काय म्हणू? ही 100ची नोट आहे. त्याचप्रमाणे हे बघा, या ठिकाणी हे 10 10च्या 10 नोट आहेत, म्हणजेच 100, म्हणजे 1 शतक. 1 शेकडा त्यालाच काय म्हणतो आपण? 1 शेकडा म्हणतो, 1 शतक म्हणतो, 100 म्हणतो. या ठिकाणी पहा, हे जे डबे आहेत हे 100 आहेत यामध्ये, आणि हे एकत्रित केल्यामुळे याला काय म्हणू आपण? 100. आता ही जी माळ आहे, या माळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मणी आहेत. तर प्रत्येक मणी हे 10 10 आहेत,
वेगवेगळ्या रंगाचे मणी किती आहेत? 10. हे 10 आहेत, हे 10 आहेत. असे किती रांग आहेत, ह्या किती मणी आहेत वेगवेगळ्या रंगाचे? तर 10 10चे 10 आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणू? एक शतक माळ. ही जी माळ आहे ही एक शतक आहे. तुम्हाला समजलेलंच असेल मित्रांनो की आपण एक शतक किंवा 100 किंवा शेकडा आपण कशाला म्हणतो. म्हणजेच 10 दशकाला आपण एक 100 म्हणतो किंवा शतक म्हणतो किंवा शेकडा म्हणतो आपण त्याला. पुढे बघा आता, एक शतक म्हणजेच काय? 100. एक शतक म्हणजे 100 एकक किंवा त्याला आपण काय म्हणू? 100 म्हणतो. आता 10 दशक म्हणजेच किती? 100. 10 दशक म्हणजेच 100 आणि शेकडा म्हणजे काय? शेकडा म्हणजे 100. त्यानंतर आपण त्याला म्हणतो 100 म्हणजेच किती? 100. आणि 100 ही सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे. पक्क लक्षात ठेवायचं मित्रांनो की 100 ही 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे. पहा, या ठिकाणी आपण याचं वर्गीकरण केलं एकक, दशक आणि शतक. बघा, एककमध्ये 0, दशकमध्ये 0 आणि शतकच्या मध्ये 1 आहे. म्हणजे एक शतक म्हणजे 100 किंवा याला आपण 100 सुद्धा म्हणतो किंवा याला शेकडा हे आपण म्हणतो. पुढे बघूया आपण आता काही अंकाची गंमत आपण बघूया. वर्तुळातील संख्या मिळवण्यासाठी कृती पूर्ण करा. आता या वर्तुळामध्ये पहा, आपल्याला काही संख्या मिळवायच्या आहेत. या वर्तुळात 20 आहेत आणि 20च्या ह्या बेरजा आहेत. बघा, या ठिकाणी पहा 11 अधिक 9 म्हणजेच 20. बेरीज किती आली पाहिजे? 20 आली पाहिजे. म्हणजे या दोन्ही अंकाची बेरीज 20 आली पाहिजे. मग आता या ठिकाणी 8 अधिक रिकामी जागा म्हणजेच 8 अधिक किती म्हणजे 20 होतील? सांगा लवकर. तर 8 अधिक किती? 12 म्हणजेच 20. पुढे बघा, 7 अधिक किती म्हणजे 20? पटकन सांगा. तर 13 अधिक 7 म्हणजेच 20. आता या ठिकाणी 15 आहेत, अधिक 15 आहेत. म्हणजे या ठिकाणी किती कोणती संख्या असेल? तर किती अधिक किती म्हणजे 20. तर किती अधिक म्हणजे 5 अधिक 15 म्हणजेच 20. आता या ठिकाणी 16 अधिक किती म्हणजे 20. तर 16 आणि 4 20. 10 अधिक किती म्हणजे 20. तर या ठिकाणी 10 अधिक 10 बरोबर किती? 20. बघा, या ठिकाणी सर्व त्या बेरजा झालेल्या आहेत. आता पुढे बघा, या वर्तुळामध्ये 100 ही संख्या लिहिलेली आहे. मग आता 95 अधिक किती म्हणजे 100 होतील? सांगा लवकर. तर 95 अधिक 5 म्हणजे 100 होतील. आता या ठिकाणी 0 अधिक किती म्हणजे 100 होतील? सांगा लवकर. म्हणजेच 0 अधिक 100 म्हणजे 100 याचं उत्तर येईल. बघा, पुढे बघा, 100 दोन्ही ठिकाणी रिकामी जागा आहेत. उदाहरणार्थ समजा आपण या ठिकाणी 50 लिहिले तर 50 अधिक 50 म्हणजे किती? 100. आता या ठिकाणी समजा 75 आहेत. मग आता 75 अधिक किती म्हणजे 100. तर 75 अधिक 25 म्हणजेच 100. आता 91 अधिक किती म्हणजे 100. तर 91 अधिक 9 बरोबर किती होतील? 100. समजा या ठिकाणी 84 आहेत. मग 84 अधिक किती म्हणजे 100 होतील? सांगा लवकर. तर 84 अधिक 16 म्हणजेच किती होतील? 100. बघा, या ठिकाणी आपण हे सर्व वर्तुळ पूर्ण केलेले आहेत. हे नक्की तुम्हाला समजलेलं असेल. पुढे बघूया आपण, दशक दांडे मोजून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. हा तुम्हाला नक्की समजेल असेल. दशकचे दांडे आपल्याला मोजायचे आहेत. आता हे एक दशकचा एक दांडा आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 हे झाले 7 दशक. अधिक आणि हे किती दशक आहेत? 3 दशक आहेत. 1 2 3 म्हणजे 7 म्हणजेच किती? 70. म्हणजे 7 दशक म्हणजे 70 आणि हे 3 दशक म्हणजेच 30. म्हणजे 70 आणि 30 मिळून किती झाले? 100 झाले. बघा, आता पुढे तसंच या ठिकाणी बघा, हे किती दशक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 दशक आहेत. अधिक हे 1 दशक आहे. म्हणजे 9 दशक म्हणजे किती? तर 9 दशक म्हणजे
90 आणि हे 1 दशक म्हणजे 10, म्हणजे 90 आणि 10 मिळून किती झाले 100. पुढे बघा किती दशक दांडे आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 दशक आहेत, अधिक हे 2 दशक आहेत. मग 8 दशक म्हणजे किती 80 आणि 2 दशक म्हणजे हे किती 20. मग 2 दशक म्हणजे 20 म्हणजे 80 आणि 20 मिळून किती झाले 100 झाले. पुढे बघूया आपण. आता पहा, या ठिकाणी स्मृतीने 85 धावा काढल्या, तिचे शतक पूर्ण झाले. शतक म्हणजे किती 100. आता शतक पूर्ण होण्यासाठी तिला अजून किती धावा काढाव्या लागतील. स्मृतीने किती धावा काढलेल्या आहेत 85 धावा काढलेल्या आहेत. बघा या ठिकाणी ही मीटरपट्टी दिलेली आहे. या मीटरपट्टीवरती या 10 धावा 20 30 40 50 60 70 80 आणि 85 धावा काढल्यात. म्हणजे एक शतक धावा पूर्ण होण्यासाठी तिला अजून किती धावाची आवश्यकता असेल, तर हे 80 5 85 आणि 85 हे 5 किती झाले 90 आणि 90 आणि हे 100. म्हणजेच 85 धावा काढल्या तर अजून किती धावा कमी आहेत, तर स्मृतीच्या धावा आहेत त्याला अजून 15 धावा कमी आहेत. हे 5 आणि हे 10 इथून इथपर्यंत, म्हणजे त्याला किती धावा काढाव्या लागतील 100 धावा पूर्ण करण्यासाठी 15 धावा. आता एक अंदाज बघा, या ठिकाणी हाताच्या ओंजळीत काही बिया घ्या, काही. आता ओंजळीत किती बिया असतील अंदाज करा. समजा किती ओंजळीत किती बिया असतील अंदाज करा 82 बिया. आता तुम्ही अंदाज केलेल्या बियांची संख्या 100पेक्षा कमी आहे की जास्त आहे, तर कमी आहे. मग ओंजळीतील बिया प्रत्यक्ष मोजल्या तर किती भरल्या, समजा ह्या भरल्या 82. मग तुम्ही मोजलेल्या बियाची संख्या किती 100पेक्षा कमी आहे की जास्त आहे, तर 100पेक्षा कमी आहे. तर नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल मित्रांनो. तर आपण यापुढे